नमस्कार, मी साक्षी कोकणी स्वाद यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. आता 2 आंबे घेतले म्हणजे मी काय आंब्याचा रस बनवणार नाही, आंब्याचे साठं बनवणार आहोत आपण. मी 2च आंबे घेतलेत आधी. खरं तर रायवळ आंब्याचं साठं बनवतात कोकणात, पण आता मी कुठे शोधायला जाऊ, इथं पुण्यात रायवळ आंबे. म्हणून म्हटलं माझ्याकडे जे अवेलेबल आहेत आंबे रसाचे किंवा खायचे, त्याचा साठा दाखवणार आहे मी. आंबे घेतलेत, हे छान आधी आपण मस्तपैकी धुवून घेणार आहोत. मग ह्याचा रस काढून मिक्सरमध्ये फिरवून गरम करून थोडीशी साखर, ताटाला तूप लावायचं, ती पुढची प्रोसेस. आंबे घेतलेत, आता हे आपण आधी छान धुवून त्याचा रस काढून घेऊया. आंबा धुवून एक कापून बघितलाय, चांगला निघाला का? तर चांगला निघालाय हा पण. तर ह्याच्या छान अशा आपण फोडी करू. असं सध्या रील मध्ये ट्रेंड चालू आहे हे असं करायचं. आपण पण करूया. वा, छान आहे, मस्तच. आता हे सगळं आपण गर काढू, मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेऊया. बघा, आंब्याचा गर सगळा काढून घेतलाय मिक्सरच्या भांड्यात. आता थोडीशी साखर, कारण का आपला काय हा रायबळ आंबा नाहीये, आपला रेग्युलर हापूस सारखा असा केशर आंबा आहे हा. तर तो मी घेतलाय. आता माझ्याकडे काही, मी कोकणात असलं तरी तिकडून कोण मला पाठवणार रायवळ आंबे साठ्यासाठी? आंबा पोळी सुद्धा म्हणतात. आता हे मिक्सरवर फिरून याच्यासाठी घ्यायचं की याच्यात जे काय धागे दोरे असतात ते असे मस्तपैकी चांगले ग्राइंड होऊन जातात, चांगला एकसारखा होतो रस. म्हणून साठा एकसारखा होण्यासाठी मिक्सरवर फिरून घ्यायचा. मिक्सरवर फिरून झाला की आपण हा थोडासा कढईत गरम करायचा, ताटाला तूप लावून वाळायला ठेवायचा. तर हा 4 दिवस वाळवायचा ताटात. 4 दिवसानंतर ती पोळी काढायची आणि कॉटनच्या कपड्यावर पुन्हा 2-3 दिवस वाळवायची. त्याच्याने मग ती वर्षभर एका मस्त चांगल्या कोरड्या डब्यात भरून ठेवली की वर्षभर आंबा पोळी खायला रेडी. अशी आंबा पोळीची प्रोसेस आहे. तर आपण आता हे आधी छान मिक्सरवर फिरून घेऊया. आपला साठा एकसारखा फिरलाय की नाही चेक करण्यासाठी बघायचं एकदम चमच्याने असं. हे बघा, झालं एकसारखं. आता ह्याला आपण मस्त कढईत गरम करून घेऊ. 10 मिनिटाच्या वरती मी हे गरम करायला ठेवली आहे मी. आता आपण हे घालणार. आमच्या कोकणात भरपूर करतात, अशी 5-6 ताटं रोज ठेवतात वाळायला जेव्हा रायवळ आंबे येतात तेव्हा. आणि ह्याला पाण्याचा बिलकुल वापर नाही करायचा. एक बारीक गॅसवर एक 10-15 मिनिटं असं हलवत राहायचं. थोडस असं चमच्याला जाणवतं की दाटसर झालंय, मग ते आपण ताटात काढायचं. असं छान ढवळत राहायचं. आता हे पटकन होणार आहे, कारण हे कापलेल्या आंब्याचं म्हणजे केशर आंब्याचं आहे. हे रायवळ आंब्याचं थोडस जास्त ढवळायला लागतं. तर आपण आधी हे ढवळून घेऊया. बघा, झालंय आपलं गरम. तर आपण हे ताटात तूप लावून पसरवूया. हे चांगलं गरम करून ह्याच्यासाठी घ्यायचं. मी गॅस बंद केला आताच, की ते वर्षभर चांगलं टिकावं ह्याच्यासाठी. बघा, ताटात तूप टाकलंय. आता हे चांगलं पसरवूया. ताटाला छान तूप लावून घेऊया, म्हणजे आपली आंबापोळी लगेच निघेल. 2 दिवस ऊन लावलं. आता तेल लावून झाले, सॉरी, तूप लावून झाले. गरम गरमच टाक. छोट्या चमच्याने असं पसरवायचं.
यावर्षी 10वीची एसएससी बोर्डची परीक्षा असल्यामुळं मला फार काही व्हिडिओ टाकता आले नाही. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हे परत असं असं हलवायचं म्हणजे एकसारखं होतं. बघ कसं पटकन बसलं, बघितलं का? ओलं असल्यामुळे, गरम असल्यामुळे. हे बघितलं ना, लगेच उलटण्याचं पण हे झालं लगेच. आपण हे पसरून तर झालंय. मस्त उन्हात, कडक उन्हात वाळायला लावायचं. मी कडक उन्हात खुर्चीवर हे ताट ठेवले. आधी एकच ताट बनवलं, ते वाळायला ठेवलं. असं खुर्चीवर ठेवले वाळायला एक ताट. आणि एकच ताट करून बघितलं, म्हटलं कसं होते बघूया. बघूया आपली आंबा पोळी निघतीये का. सगळ्या साईडच्या कड्या आधी सोडून घेऊया आपण. हे बघा किती मस्त पातळ आणि छान झाले बघा. ते आंबा पोळी तयार आहे. मस्त झाले, एकदम पातळ आहे बघा. आता हे 2 दिवस, अजून 1 दिवस तरी आपण, आता मस्त कडक ऊन पडतंय ना, तेव्हा 1 दिवस उन्हात ठेवायची, कापडावर वाळत लावून, मग छान अजून वाळेल. आज 1 दिवसाच्या उन्हातच एवढी छान झाली बघा, एकदम पातळ. बघितलं, 2 दिवस एकदम कडक वाळवली मी. 2-3 दिवस. थोडी फाटली आहे आंबा पोळी काढताना, पण छान झाली. कशी झाली बघा, एकदम कुरकुरीत, एकदम कडकडीत अशी, जसं की नाही चपाती व्हावी तशी. मला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. तोपर्यंत बाय. आताची रेसिपी कशी झाली ते नक्की कमेंटमध्ये सांगा.